आम्ही मात्र इथे थांबणार आहोत. पंचाई फक्त कॉल करायचा. इथे सत्कार सुरू राहील, मात्र माईक बंद असेल. चला तत्परी मान्यवरांचा येथेची सन्मान खेळ स्टार्ट असेल बघा. ग्रीन सिग्नल. सामन्याला आपण लगेचच सुरुवात करायची आहे. गोलंदाज सज्ज. सन्माननीय योगेश मोकल सर, मुंबई पोलीस सिंधुदुर्ग कबड्डीचे ते कोच आहेत. कमांडो अकॅडमी पेनचे विद्यमान संचालक आणि त्यांचा येथेची सन्मान. आज ज्यांचा वाढदिवस आहे, जय मोटर्सचे सर्व माजी सरपंच संजय दादा गवली साहेबांच्या शुभास्थिती केलं जात आहे. नारायण दादा पाटील साहेब आपण याचे या. सुभाष दादा या, आपण आपला सन्मान इथे केला जाईल. नारायण दादा या, आपण एकेकाली ज्यांना रेडगर ग्रामपंचायतीचे या दोन्ही व्यक्तिमत्वांना सुभाष भोपी यांचा येथेची सन्मान इथे केला जाईल. दीपक पाटील पोलीस पाटील रेडगर आपण यावं, आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अण्णादादा पाटील या, माजी ग्रामपंचायत सदस्य रेडगर. चला रेवण बोपी आपण या. त्याच्यानंतर कैलासदादा बोपी ज्यांना ज्यांच्या सौभाग्यवतीनं रेडगर ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं. दादा या. नेहमी मदत कार्य करण्यामध्ये सुद्धा ते पुढे असतात. चला राजेशदादा केनी यांचे क्लासमेट आणि रिटगर गावचे पोलीस पाटील आदरणीय दीपकदादा पाटील यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन माजी सरपंच संजय गवली साहेबांच्या शुभास्थित स्वागत केले जात आहे. भगवान शेठ शेलके ते उपस्थित आहेत. दादा या, आपला सन्मान केला जाईल. 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. पराग मात्री या. जावई परिवार केक शॉपच्या माध्यमातून खूप मोठं नाव आहे. या भाऊ याचे आपण आपला सन्मान केला जाईल. मी सन्माननीय राजेशदादा केनी यांना आमंत्रित करतो की आपल्या शुभास्ते आदरणीय कैलासदादा भोपी रेडगर यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या पण आणखीन एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळतो आहोत, जिथे मात्र पाहायला मिळते एक महत्त्वपूर्ण लढत. एका बाजूला सहारा शिवकर आणि त्याच्या अगेन्स्ट अर्थात त्रिशा दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम. पुढचा बॉल खोला टाकला होता ऑन दी टोज. ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये, जिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकलाय या मॅचचा तो अर्थात सहारा शिवकर टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हरिग्रामचे आघाडीचे बॅटर प्रसाद पाटील आणि त्याच्या साथीला सोपान म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. मयूर पहिले षटक हातावत होता. पहिल्या षटकाचा नुकताच खेळ संपलाय. 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आघाडीच्या बॅटरना जिथे रन्स गोळा करू दिलेला नाही आहेत, पहिल्या षटकाच्या अंती केवळ 5 रन्स. इथे सन्मान्य भगवान शेलके यांचा येथे सन्मान केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल माताडी कामगार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 15,000 रुपयाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे ते नरेश पाटील साहेबांना. नरेश पवार साहेब आपला इथे येतोची सन्मान केला जाईल. या पवार साहेब आपला सन्मान इथे केला जाणार आहे. माताडी कामगार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष करणारे एक दमदार व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. नरेश
पवार साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. काय विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान या व्यासपीठावरती चालू असताना आपण पाहतोय अजय भगत गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. आघाडीचा बॅटर लेफ्ट हँडर प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. त्याची बॅट अद्याप शांत राहिली आहे, किंवा धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. प्रसाद पाटीलच्या पुढचा बॉल वेगवान खोला टाकलाय. वारंवार त्याच धाटणीचे चेंडू इथे हाताळले जात आहेत. चिकी सिंगल आली आहे. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली. 1 धाव एकेरीच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीणजी गायकर सर नेहमी म्हणतात, महागुरु करा आपली कॉमेंटरी सुरू. अर्थात महागुरूंचा आवाज तुम्ही ऐकता आहात. MD गडगे सर यांचा तुम्ही आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. संपूर्णतः धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. किंवा स्पर्धेचं सूत्र संचालनाची जबाबदारी आणि जिम्मेदारी ही त्यांच्या खांद्यावरती पाहायला मिळते. सर्वाधिक जास्त स्पर्धा आणि तथा राजकारणाच्या स्पर्धा जिथे सभा तथा अनेक. मोठा फटका आलाय, समोरच्या दिशेने केला. आकाशाला गवसणी घालत असताना आपल्या फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील त्या अर्धा डझन. षटकार. सोफान मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये त्याची बॅट शांत राहिली, परंतु आता मात्र ही कोंडी त्याने फोडली आहे. षटकार आला त्याच्या बॅटमधून. या मॅच मधील पहिला षटकार किंवा सीमारेषा ओलांडणारा हा पहिला बॉल पाहायला मिळाला. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता अजयने, तो स्लॉट मध्ये आला. यावेळेला देखील आणखीन एक दमदार, दिमागदार, दर्जेदार, दणदणीत षटकार. तर इथे सन्मानित दशरथ मालिक केवाले आणि बालकृष्ण डांगरकर हरिग्राम या दोन्ही व्यक्तींचा सन्मान केला जाईल. त्यानंतर नरेंद्र भोपी हरिग्राम या त्रिवेणी संगमचा सन्मान. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 बॉल 2 षटकार आल्यात. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक गोलंदाजाचं, दुसरं षटक फलंदाजाचं. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पार्टी जणू काही स्टार्ट झाली इथून असंच म्हणावं लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये हरिग्राम टीमसाठी त्रिशा दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम टीमसाठी रन्स आल्या नव्हत्या. जणू काय धावांचा दुष्काळ पडला होता. परंतु आता या षटकामध्ये जशा रन्स आल्यात ना, बॅट बोलायला लागली असोपाल मात्रेची आणि तो लांब लचक षटकार खेचतोय. टोले जंग फटकेबाजी त्याने केली. अतिशय खेळ त्याचा चालू आहे. जणू आता मात्र बॅटिंगचा लेजर शो त्याने इथे आणलाय. कारण ज्या पद्धतीने त्याची बॅट तळपतीये. षटकार आले 2 लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार इथे पाहायला मिळाले. WTCच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जे घर बसल्या सामने पाहत आहेत, कदाचित पैजा तिथेही लागले असतील. तिसरा येईल का? अजय गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी. उजव्या सीच्या बाहेर हॅमर करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केला. 2 षटकार या गोष्टीची चर्चा झाली असेल. कारण आपण आधी पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं जिथे 2 लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, तदनंतर एकत्रित हा संपूर्ण मित्रपरिवार गोळा झाला. याचं कारण देखील होतं की फुलरलेनच्या बॉलवरती षटकार आलेत. यष्टीरक्षकाने या बाबीला निदर्शनास आणून दिलं असेल गोलंदाज अजयच्या, की हाफ ट्रॅकर बॉलवरती जास्तीचा चाच पडतोय बॅटर. पुन्हा एकदा बाकुडला स्क्वेअर कट केलाय. अपीश अँड दॅन पनिश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाची फलंदाजी दमदार बघायला मिळतो. संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर्स, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेदादा पाटील यांच्या वतीने त्यांचा आम्ही चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला नाणेफेकीसाठी लगेचच नारपुली आणि मोरबी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधावा.
यंगस्टार नारपोली आणि त्याच्या अगेन्स्ट कार्तिक 11 मोरबे दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. यावेळेला कोला चॉप करण्याचा प्रयत्न, चारी मुंढ्या चित केलाय. एक ब्युटिफुल डिलिव्हरी या षटकातला आणि या मॅच मधला सर्वाधिक उत्तम चेंडू हा बॉल इथे पाहायला मिळाला. चारी मुंढ्या चित केलं होतं बॅटरला. डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 22 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा अध्यक्ष 11 वागेश्वर हरिराम. तर इथे सन्मानित दिनेश करमेलकर चिंचवली यांचा सन्मान केला जाईल. या दिनेदात आपण सन्मानित ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी साहेब आता मात्र तात्पुरती स्वरूपाची इथून सांगता घेतात. निश्चित स्वरूपात जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाला मदतकार्य करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अविरत सेवा आपण पाहतो. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. मयूर घरत गोलंदाजी मार्क वरती आलाय. परत गोलंदाजी मार्क वरती तिसरे षटक हाताळण्यासाठी मयूरला आपण पाहत आहोत. खरं तर पहिल्या षटकामध्ये त्याने एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या. विकेट संपादन करू शकलेला नव्हता, परंतु इकॉनॉमिकल एक स्ट्रॉंग गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. माइंडसेट त्याचा चांगला आहे. किंबहुना गोलंदाजी करत असताना अगदी त्या दर्जाची गोलंदाजी व्हावीला हवी ना, ती इथे झाली आहे. 22 धावा. दुसऱ्या षटकामध्ये सपाटून मार खाल्लाय गोलंदाजाने. 17 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. इथे कमबॅक करणं गरजेचं राहील. मयूर घरत पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुढ्यात आलेला बॉल बॅकलेफ्टला खाली ठेवलं. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला. बॅटमधून एक सुंदर साऊंड पाहायला मिळाला होता. टक करून केवळ एक सिंगल आली या बॉलवरती. प्रसाद पाटील आघाडीला आलाय तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत प्रसाद पाटीलचा विचार केला 7 बॉलमध्ये 6 धावा. 85चा स्ट्राईक रेट आहे ना, हा तितकासा योग्य राहत नाही. जॉट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला 300-200चा स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागतो. एका बाजूला 283च्या स्ट्राईक रेटने सोपान मात्र बॅटिंग करतोय. 6 बॉल 17 आलेत त्याच्या बॅटमधून. लोअर फुल टोच होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिशाहीन राहिलाय. सातत्याने अवांतर धावा येत असताना सोपान मात्रेचा शो मस्ट गो ऑन मैदानावरती पाहायला मिळाला. चांगले स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केलेत. रन्स आहेत त्या धावफलकावरती एकंदरीत 24 ऑन दी बोर्ड. चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, चांगल्या दर्जाची स्कोरिंग, चांगल्या दर्जाची पंचची भूमिका. अगदी तथा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून महागुरूंचा आवाज ऐकतोय. बाबू शाह सरांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. यावेळेचा बॉल कोला टाकला होता. यावेळेला ऑन साईडला केलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. सिंगल कंप्लीट. डबल साडी पलटल्यात. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. खरं तर या वाकडी गावामधून येत असताना प्रवीणजी गायकर सरांनी स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एका आयोजकाहूनही अधिक त्यांचं नियोजन, चांगल्या दर्जाचं स्पर्धेमध्ये समालोचन, सूत्रसंचालन, अनेक स्पर्धा सम्राट त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु बाबू शाह सर आज या वर्षीच्या हंगामामध्ये मला वाटतं रायगड आणि ठाण्यामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त एक नाव जास्तीच्या चर्चेचं आहे, ते आहे बाबू शाह. मैदानाच्या आतमध्ये रन्स बनल्यात त्या अर्थात एकंदरीत 26. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे, होणार नाही तिथे धावांचा टोटा. रन्स एक कंप्लीट झाली आहे. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहे. यंगस्टार नारपोली आणि कार्तिक 11 मोरबे टीम. चला नेक्स्ट मॅच मध्ये टॉस साठी या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला इथे आपल्याला ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत ते मधुमामा पाटील रिडगर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय बुधाजी पांडुरंग पाटील आणि स्वर्गीय जिजाबाई बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ मधुकर पांडुरंग पाटील रिडगर आपण अतिशय चांगल्या प्रकारे इथे योगदान दिल्याबद्दल आपलं आम्ही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत.
थँक्यू व्हेरी मच DJ सागर यांच्या माध्यमातून एक गीत तुम्ही ऐकलात. खरं तर या गीतावरती सर्वाधिक जास्त महाराष्ट्रात नव्हे तर मला वाटतं जगभरामध्ये रील जास्तीच्या बनतात. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती 32 बनल्यात. 32 ऑन दी बोर्ड. सोपान मात्रे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल मयूर पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला देखील समोरच्या दिशेने केला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपला हजर दबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना रन्स कंप्लीट होतात त्या दोन. एक एक धाव महत्वाची आहे. कदाचित या मॅच मध्ये असं वाटू लागलंय ना मैदानाच्या चहू बाजूनी टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक जास्त प्रेक्षक हे त्रिशा दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम टीम से आलेत की काय. चांगल्या दर्जाचा टाळ्यांचा कडकडाट. मैदानाच्या आतमध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाली ती अर्थात डबल. पुढचा बॉल यावेळेला आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल इथे कंप्लीट होतीये. एकेरी धाव एकेरीच्या मदतीने संघाची रन्स एकेरीच्या मदतीने वधारत असताना पुढे सरकतीये. धाव फलकावरती धाव आहेत 35 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. तुमचं अभिनंदन करू. अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम या स्पर्धेला आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. सन्मान. यानंतरची लढत असेल बघा यंग स्टार नारपोली विपक्ष कार्तिक 11 मोरबे. दोन्ही क्रिकेट संघाला शेवटचा पुकार असणार आहे. आमचे लहूदादा शेळके क्रिकेटचा आनंद घेतात. बालराम गवली यांना आम्ही ते पाहतो. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माधुशेठ गायकर साहेब आमचे परमबंधू आहेत. व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. तीन षटक संपलेत. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 35 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. त्रिशा दक्ष 11 वाघेश्वर हरिग्राम टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. खरं तर मला ती रात्र आठवते ना प्रवीण सर, ज्या रात्रीमध्ये अर्थात केवळे आणि त्याच्या अगेन्स्ट हरिग्राम खेळत असताना पाहायला मिळाला होता. अगदी आदरणीय सुकेजी भोपी साहेब यांची स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं होतं. आणि त्या रात्रीतील ती मॅच होती ना, मला वाटतं एक फायनलचा थरार मी या मैदानावरती अनुभवला होता. एक चित्त थरारक लढत पाहायला मिळाली होती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संदीप पाटील खोला टाकला होता. ऑन साईडला केलं. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. एकेरी रन संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. 36 ऑन दी बोर्ड. ऑन दी बोर्ड पाहायला मिळाले. 36 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. आडवा बाटने ऑन साइडला केलाय. स्वीप केला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सोपान मात्रेच्या बाटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. ऑल 33 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय सोपान मात्रे. संघाची धावसंख्या 41.
त्यामधल्या 8 केवळ आलेल्या पाहायला मिळाल्यात. ते एकंदरीत या मॅच मध्ये यावेळेला देखील आडव्या बाटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब्बे सब पे भारी है. भारी पडतोय प्रतिस्पर्ध्यावरती हा फलंदाज. 39 वरती नॉट आउट आहे 14 बॉल मध्ये. अर्धशतक आता डाउनलोडिंगला टाकले त्याने आणि त्याची अपॉइंटमेंट देखील घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे त्या दर्जाचा खेळ राहिलाय. कारण इथून पुढे आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थात अर्धशतक निश्चित कंप्लीट होऊ शकतं. थोडीशी घाई करा. 47 बनल्यात, कारण आज 12 संघांना आपण संधी दिलेली आहे. आणि जर तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये जर दिरंगाई दाखवली, एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बोलावण्यात येईल, याकडे जास्तीचं कल राहू द्या. मैदानावरती 47 आहेत. धावफलकावरती 47 बनलेला पाहायला मिळाला. 7 वरती नॉट आउट खेळतोय प्रसाद पाटील. त्यामधील एकंदरीत केवळ 1 धाव जी आहे ती अवांतर स्वरूपाची आले. उर्वरित धावा या केवळ सोपान मात्रेच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल संदीप पाटीलचा. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. केलं होतं पहिल्या षटकामध्ये. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. अर्थात या मॅच मध्ये तेच पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या. तदनंतर इथे पूर सदृश्य स्थिती आहे या सामन्यामध्ये. धावफलकावरती धावा 51. अर्धशतक कंप्लीट झालं टीमचं. बॅटिंग करत असताना त्रिशा, दक्ष 11, वाघेश्वर, हरिग्राम बॅटिंग करतोय संघ. धावा आहेत ते 51. 51 ऑन दी बोर्ड. रन्स आल्या. थोडीशी घाई व्हायला हवी फिल्डिंग टीम. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळालं. ओव्हर द विकेटने संदीप पाटील. सोपान म्हात्रे ऑन स्ट्राईक. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. धाव आली एक. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. होय, बाईच्या स्वरूपामधून हाय फाय दाखवले पंचांनी. रन्स कंप्लीट झाली एक एकेरीच्या मदतीने. 52 बनलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती आहेत, जिथे मैदानाच्या आतमध्ये एक चांगली इनिंग साकारली सोपान मात्रेने. 16 बॉल 43 वरती 2 नॉट आउट. 8 बॉल 7 मध्ये प्रसाद पाटील बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 52. धावफलकावरती धावा. तर बघा, यानंतर जी लढत होणार आहे, यंग स्टार क्रिकेट संघ नारपोली क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कार्तिक 11 मोरबे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच संपर्क साधावा. सत्र संपल्यानंतर मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. इथे फलंदाजी करताना आपण पाहतो त्रिशा आणि दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम. भोसले सर, या संघाबद्दल सांगायचं झालं ना, वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाची फलंदाजी अतिशय भक्कम आहे. मोठी ताकदवर फलंदाजी आहे. आणि 2025 प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेचा जर विचार केला ना, तरी ND विभागामध्ये हा संघ अतिशय दमदार फॉर्मात असणार संघ आपण इथे पाहतो. होय महागुरु, सातत्याने ज्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला ना, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतं. सोपान पहा ना, 43 वरती 2 नॉट आउट आहे. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि 6 बॉलमध्ये 7 धावा त्याला बनवणं काही अवघड नाही आहे. कारण ज्या फॉर्मामध्ये तो आहे ना, तो बॅटने नाही, बॅटीच्या दांड्याने रन्स बनवेल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली 52 वरती. वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. सहारा शिवकर टीमच्या माध्यमातून रन्स थांबवावं लागणार आहेत. 52 बनल्यात. 5 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. अर्धशतकाहून या संघासाठी आपण कितपत धावा योगदान देतो
या गोष्टीकडे कल निश्चितच असेल सोपानचा. तो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लोड फुलटोस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय तो आणखीन एक दमदार षटकार. खरं तर डीजे मास्टर या गाण्याचीच काही ओळ अशा आहेत ना, गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. या खेळाडूलाही हलक्यात घेऊ नका मित्रांनो, कारण त्याने 49 बनवल्यात. 49 वरती तो नॉट आउट खेळतोय आणि जिथे 17 बॉलमध्ये 49 त्याच्या बॅटमधून आल्यात. 18 चेंडू आणि 49 धावा. 288चा स्ट्राईक रेट. संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती 58. 58 ऑन दी बोर्ड. सोपान म्हात्रे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल वैभव पाटील. खोलातला बॉल जिथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. 19 चेंडू 49 धावा. संघाची धावसंख्या 58 आहे. इथून पुढचे 3 बॉल अजूनही शेष आहेत. फटके किती विशेष येत आहेत त्याची चर्चा निश्चित होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस या पण एका बाजूला असेल यंगस्टार नारपोली आणि कार्तिक 11 मोरबे. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला मी लक्ष वेधतोय. हे षटक संपण्याच्या आधी तुम्ही आला नाहीत तर मॅच 4 ओव्हरची होईल. आडवा बॅटने केलाय. सिंगल तर निश्चित कंप्लीट होईल आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक धाव फलकावरती लगावल्यात. 51 धावा. सोपान मात्रेने आणखीन एक कीर्तिमान रचलाय. आपल्या सिरपेच्यात त्याने मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा तुरा रोलाय. अर्धशतक कंप्लीट झालंय. जशी हाफ सेंचुरी कंप्लीट झाली एक छोटासा चिमुकला चाहता त्याला खास भेटण्यासाठी तिथे गेलाय. क्या बात आहे. याहूनही अधिक काय हवं. क्रिकेट सर्वाधिक पुढे पाहायला मिळत आहे. IPL मध्येही अनेक चाहता वर्ग जिथे आपण पाहतो अधिक वेळेला विराट कोहलीच्या चरण स्पर्शासाठी, रोहित शर्माच्या चरण स्पर्शासाठी जिथे प्रेक्षक वर्ग येतात, आज सोपान मात्रेचा चाहता वर्ग आपण पाहतोय. त्याने आपला जणू का एक वेगळा चाहता वर्ग सेट केला. यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये. 60 बनल्यात. पहिला फलंदाज सोपान बाद. पहिला फलंदाज. अर्धशतक टोकलं मित्रांनो. बॅटिंग आवडली नाहीये का? सोपान मात्रेची टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. पहिलं अर्धशतक टोकलं त्याने. माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 मध्ये पहिलं अर्धशतक. 51 धावांची तुफानी खेळी. शेवटचा 1 चेंडूचा खेळणे शेष. पहा लक्ष वेधेन मी यंगस्टर नारपोली टीमचे कॅप्टन आपण त्वरित उपस्थित व्हायला हवेत, कारण कार्तिक 11 मोरबे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. नारपोली टीमचा कॅप्टन आलाय. मोरबे टीमचाही आलाय. थँक्यू. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राज जाधव कमी गतीने टाकला. यश रक्षकाचा वेध घेतला. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. 60 रन्स ऑन दी बोर्ड. या पण 61चा पाठलाग करूया. प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात आणि जिथे टॉस करण्यात येईल स्वतः MD गडगे सर अर्थात महागुरु. चला तुम्ही करा आपली कॉमेंट्री सुरू. थँक्स जयेश भोसले सर. एक दमदार आवाज आपण पाहतो. मान्यवरांच्या शुभाशय नाणेफेक संपन्न होईल. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे माधू गायकर साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते यंगस्टार नारपोली विपक्ष कार्तिक 11 मोरबे क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे नाणेफेक करावी. एडसाठी ते पुकार देण्यात आला. मात्र नाणेफेकीचा कौल कार्तिक 11 मोरबी क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायकही फक्त थांबायचे आहे. दोन्ही क्रिकेट संघाला आमचे माधू शेट्टी गायकर साहेबांच्या वतीने, आमच्या चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा.
निश्चित स्वरूपात आदेश आहेत. एक आदर्श संगणक आदेश ही स्पर्धा आपण इथे पाहतो. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस क्रिकेट स्पर्धा राजेश केनी यांच्या नावाने स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. या मैदानामध्ये आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झालं, काय सांगाल या स्पर्धेबद्दल आपण? अतिशय छान स्पर्धा आहे. ग्राउंड एकदम छान बनवलं आहे. पिच विकेट पण चांगली आहे. सातत्याने येत होतो या ग्राउंडवर जेव्हा काम चालू होतं तेव्हा. जेवढा टाईम देता आला तेवढा दिला इथे आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा असेल. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा बुधबा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनीने कोणता निर्णय स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण स्वीकार. हा शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. परंतु जर विकेटचा जर आपण जर बघितलं विकेट या विकेटवर ही विकेट फलंदाजीसाठी अतिशय पोषक ठरत आहे. सोपान मात्रे यांनी निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतके झुंजार केली साकारली. एकंदरीत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ यंगस्टर नारपोलीला तुम्ही फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही विकेट जरी फलंदाजीसाठी पोषक असणार आहे तर मात्र गोलंदाजीची जर विचार केला आपण काय रणनीती असेल प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमीत कमी धाबांवर रोखण्यासाठी? आम्ही फलंदाजी स्वीकारली असती परंतु काही प्लेयर जॉबच्यामुळे उपस्थित नाही. त्याच्यामुळं आज गोलंदाजी आमची थोडी वीक आहे. म्हणून क्षेत्ररक्षण स्वीकारून चेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढा शक्य कमी धावात रोखता येईल तेवढं रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांनी सुद्धा सांगितलं आमची फलंदाजी दमदार आहे. संघनायक नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक जिंकले असते कोणता निर्णय स्वीकारला असता? मी बॉलिंगच केली असती. आता मात्र तुमच्या मनाच्या विरोधात झालेल्या नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावा बनवण्याचा तुमचा 5 षटकामध्ये मानस असेल? जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित तालुका चिटणीस क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एकंदरीत हे आयोजन कसं वाटलं, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळायला पण चांगलं वाटेल इथे. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली इथे मोरबी क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. नारपोली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी आपण इथे मान्यवरांचाही सन्मान इथे करणार आहोत. तर सन्माननीय मधुकर मामा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मामा या आपला सन्मान इथे केला जाईल. मी लवशेठ शेलके आणि बालाराम गवली माजी ग्रामपंचायत सदस्य यांना आमंत्रित करतो. पारस मसाला मिलचे सर्वा अग्री मराठी बाणा अग्री पाऊल पडते पुढे. व्यावसायिकदृष्ट्या बघा पारस मसाल्याच्या माध्यमातून विष्णू शेठचं नाव आहे आणि आज मामांचा सन्मान केला जात आहे. आमच्या मामांचं की स्वर्गीय बुधाजी पांडुरंग पाटील आणि स्वर्गीय जिजाबाई बुधाजी पाटील यांची अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने बुधाजी पाटील यांचे बंधू आदरणीय श्री मधुकर मामा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून जे सन्मान चिन्ह आहेत ते पुरस्कृत करण्यात आलेले आहे. स्वर्गीय बुधाजी पांडुरंग पाटील आणि स्वर्गीय जिजाबाई बुधाजी पाटील यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने परमेश्वराचरणी आम्ही इथे प्रार्थना करतो. महागुरु सर बैटर चलिए तुरंत भेजिए. चला सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. सारा शिवकर क्रिकेट संघाची सुद्धा फलंदाजी खूप मोठी भिस्त आहे. चला मैदानामध्ये दाखल व्हायचे. सामन्यामध्ये रंगत मात्र बघायला मिळेल. खास करून अभिनंदन करावे लागेल. सोपान मात्रे मिस्टर 50 म्हणून परिचित आहेत. निलेश दिघे या आपला सन्मान इथे केला जाईल. चंद्रकांत पालकर केवाले यांना पाहतो. एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. क्रिकेटचा आनंद घेत असताना स्वागत आहे तुमचं. जनार्दन पाटील दादा या आपला सन्मान केला जाईल. जनार्दन पाटील आपला सन्मान इथे केला जाईल. चला स्पीडली मैदानामध्ये आज संजय दादा गवली जय मोटार्स टू व्हीलर्स मल्टी शोरूमचे ते ओनर्स आहेत आणि जय फार्म हाऊसचे सुद्धा ते ओनर्स आहेत. शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो मेहनत केल्याने त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे माजी सरपंच संजय दादा गवली साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा मात्र इथे शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स बाबू शाह कंटिन्यू. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया महागुरु सर. चलेंगे मुकाबले की तरफ जहाँ पर देखिए क्राउड है एकदम से देखिए खचाखच है. 8 या 10 हजार के करीब सनसनी मुकाबला देखिए क्या क्योंकि खास करके देखिए अर्धी सतह के इनिंग्स से सोपान मात्रेकर यहाँ पर से और इस सीजन में देखिए उन्होंने लेकिन थोड़ा समय लिया लेट लिया वक्त लिया लेकिन उसके बाद जो भाईबो का ओवर है यहाँ पर अंतिम ओवर है डेढ़ ओवर देखिए कमाल का ओवर रहा भाई. उन्होंने गेम में वापस लौटा है यहाँ से और यही काम करना पड़ता है. कितना मत सोचो जिंदगी बोझ है
क्योंकि समस्या हर रोज है यहाँ से, समस्या का हल तभी आपका दूर होता है। चलिए समय जा रहा है, समय जा रहा है, यहाँ पर थोड़ा समय को कोऑपरेट कीजिए, जिसके कारण देखिए आज फर्स्ट नाइट है, थोड़ा देर से यहाँ पर चलता हुआ यहाँ से। चलिए दोनों टीम देखिए वक्त ज्यादा यहाँ पर लेते हुए यहाँ से, अंपायर भी देखिए यहाँ से। और बैटर की बात करेंगे देखिए स्ट्राइक पर रहेंगे प्रणय और सूरज की जोड़ी देखिए यहाँ से। बैकफुट से देखिए कट खेलना चाहते थे यहाँ से। टारगेट की बात करेंगे 61 रनों की टारगेट। देखिए एक बल्लेबाज ने अर्धशतक बनाया, कारण रहा बाकी के बल्लेबाजों ने थोड़ा धीमा खेले, और सुपान ने भी देखिए उन्होंने भी समय लिया। ऐसा नहीं कि तेज अर्धशतक था, लेकिन एक बैलेंस अर्धशतक था कि वे टीम को अच्छा टोटल तक लेकर गए। लेकिन अब देखने वाली ये बड़ी दिलचस्प है, सारा शिवकर टीम कहा जाए तो एकदम से इन्फॉर्म टीम है। बड़ी चुनौती है, देखिए सीधा स्ट्रेट खेला गया यहाँ पर, शिलोंग अब तैनात था यहाँ से, और यही बात तो हमने छेड़ा था भाई यहाँ से। फ्लाइटेड 6 रन। रन भलाई टारगेट यहां पर रखे हैं, लेकिन ये टारगेट के लिए कितना आसान बनेगा, कितना कठिन बनेगा, कितना विरासत से तय नहीं होता है सियासत का फैसला। उड़ान ये तय करेगा कि आसमां किसकी होगी यहाँ पर से। और प्रणय के बल्ले से छक्का आया है, और उसके बाद देखिए वही लेन रखा, सेम थोड़ा सा दूर रखा यहाँ से। बहुत बढ़िया। देखिए कितना जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। उलझन तो बहुत है, सुलझाओ कैसे। दोनों टीम चाहते हैं इस मैच को बचाए कैसे। कोई नहीं चाहेगा कि इस मुकाबला को यहाँ से, इतना अच्छा देखिए माहौल, इतना अच्छा मैदान, इतना अच्छा प्रतियोगिता, और जहां पर यहाँ से सीजन का एंडिंग देखिए जाते जाते चाहेंगे हर टीम में। स्लोअर गेंद देखिए यहाँ से, थोड़ा बल्ले को यहाँ पर कंट्रोल दिखाया यहाँ से। नकल गेंद है, क्या कहते हैं ना, नकल के लिए कभी कभी अकल की भी जरूरत होती है, लेकिन मेरे हिसाब से ये बेहतर नहीं। कहते ना सीधी उंगली से जब घी निकल रही है, जब आपके देखिए जो लेन गेंद हो, आपके जो गति है, जब वो अच्छा काम कर रहा है, तो आप स्लोअर गेंद, अगर कहीं ये लेन और चूक हो जाता फुल लेन, तो आसानी से छक्का भी लग सकता था। देखिए जब आपकी गेंद को पिटाई होती है ना, अगर विकेट की जरूरत है, मैं कह सकता हूं आप जरूरत कर सकते थे। मैंडेटरी पावर प्ले में थोड़ा रिस्क रहता है। यही तो बात कर रहे थे, यहाँ पर दबाव रहता है, रिस्क रहता है। देखिए यहाँ पर शोर शराबा, छोटी छोटी गलती से बचना होगा। भलाई आपने 61 का टारगेट रखे हैं, कहते ना मारने वाला से बचाने वाले को हमेशा बड़ा कहा जाता है। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए सागर पहुंचा यहां से 10 रन। देखिए यहां से बात करेंगे, आखिरी अंतिम गेंद देखिए यहां से, और इस बार देखिए यहां से स्लोअर था, हल्का से उछाल लिया था यहां से, आसान रहा अंपायर के लिए। देखिए यहां से, इसलिए हम भी रिलैक्स शांत एकदम से कि अंपायर को कोई दिक्कत ना बने। कभी कभी हल्का इतना एज रहता है, लेकिन सैंडी पालकर सर ने भी देखिए तालियां बजाते हुए, नहीं सैंडी सर फॉलो हम करते हैं निश्चित रूप से। और खास करके देखिए मेन अंपायर का तो कट रहता है, लेकिन आवाज कभी कभी स्क्वायर लेके अंपायर के कानों तक रहता है। तभी तभी मेन अंपायर भी कभी कभी उनका सहारा लेते हैं, और कभी कभी विकेट कीपर को देखिए पता रहता है, गेंदबाज को भी नहीं रहता है। नहीं बिल्कुल टांडे सर आदत बन चुकी है, नजदीक पहले भाग कर जाना दूर में, लेकिन मेन अंपायर की तरफ है। सही बताया, अंतरराष्ट्रीय लीजिए, आईपीएल लीजिए, स्क्वायर लेके अंपायर की तरफ कभी भी अपील नहीं होता है एज के लिए, कभी भी नहीं होता है यहाँ से, चाहे लेग कीपर के लिए लीजिए, चाहे एज के लिए लीजिए यहाँ पर। लेकिन ग्रामीण क्रिकेट देखिए, इसलिए कहा जाता है ना घरेलू क्रिकेट। पहले देखिए हर दवाई का इलाज आपको हॉस्पिटल, हर बीमारी का इलाज हॉस्पिटल में नहीं, कभी कभी घरेलू इलाज से होता है। तो वही देखिए घरेलू इलाज रहता है, थोड़ा स्क्वायर लेके अंपायर की तरफ चले जाते हैं कि कहीं एज इनकी तरफ आवाज गया होगा तो थोड़ी अंपायर से बात कर सकते हैं। आदेश पांडे देखिए एक लेजेंड खिलाड़ी मैं कह सकता हूँ, जिनकी खेल को देखकर हमने कमेंट्री की शुरुआत की थी 2013 से, लेकिन उसके बाद देखिए आज भी देखिए उन्होंने टीम में वही बैलेंस, वही रूल बनाए रखे। टीम का स्कोर देखिए पहला ओवर का समाप्त होने के साथ साथ 10 रन। देखिए नरेंद्र भोपी सर देखिए हम देख सकते हैं यहाँ पर, वेलकम स्वागत है। हरिग्राम कहा जाए तो निश्चित रूप से, और ये चलिए ऊंचाई थी और लंबाई भी जाता हुआ देखिए यहां से बड़ा हिट है, AK-47
चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से रॉकस्टार ओ ये चलिए गेंद को देखिए भाई यहाँ से पहुंचाया बहुत दूर 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 और अंपायर ने भी दे दी 6 की मंजूर डीजे उड़ाइए चलिए बात कर लेंगे यहाँ पर से माधव गायकर साहब देखिए बात करेंगे समाज सेवक को चर्चा गुप्ते को चलता हुआ यहाँ से लेकिन टिंकर्स को देखिए बात करेंगे टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंच गया 22 रन है यही तो बात छेड़ा था भाई यहाँ से बैटर की बात करेंगे देखिए सूरज है सूरज पाटिल देखिए यहाँ से भलाई आपने टारगेट पड़ा तो नहीं रखा है क्योंकि मैं 5 ओवर में कभी भी इस वक्त नहीं कहूंगा 50-60 आप बनाने के साथ साथ है सुरक्षित हो देखिए यहाँ पर सूरज सेंसिबल क्रिकेट देखिए यहाँ से इसलिए कहते ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो बहुत बढ़िया देखिए स्कोरिंग की देखिए अपडेट देखिए यहाँ पर WTC लाइव में यहाँ पर देते हुए विघ्नेश सेल के देखिए बात करेंगे और उनके साथ है अधिराज सेल के देखिए और हमारे कैमरा मैन भी देखिए यहाँ से अतुल लीजिए बहुत बढ़िया काम देखिए अंजाम देते हुए ओ बल्ले का बाहरी किनारा और यहाँ भी मिला किस्मत का सहारा भाई यहाँ से और ये छोटा छोटा सहारा देखिए आपके लिए सहारा नहीं बनेगा भाई यहाँ से और मुसीबत का कारण बन सकता है कुल स्कोर की बात कर लेंगे यहाँ से कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 24 देखिए यहाँ से 24 रन लेकिन अभी भी देखिए यहाँ से 2 गेंद शेष है भाई 2 गेंद शेष है अभी भी देखिए वापस करने के लिए अन्नू भुईर जान डालनी होगी मेहनत करनी होगी और ये चलिए अन्नू भुईर आखिर में देखिए जान डाली भाई यहाँ से कहते ना दुनिया माने जोरों का कोई ना माने कमजोरों का अब हरिग्राम के देखिए क्राउड जोर लगाते हुए अगर एक मुकाबला जीत जाए में आ जाती है देखते हैं यहां से मुकाबला में कहानी में ट्विस्ट है क्योंकि 24 पर गिरता हुआ पहला विकेट बाबूशा खऱ्या अर्थाने सागरचं कौतुक करावं लागेल का सुंदर अप्रतिम साऊंड सिस्टीम आणि पब्लिकचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावं लागेल बघा अतिशय हल्दी लग्न समारंभ अनेक ठिकाणी सुरू असताना सुद्धा क्रीडा स्पर्धेला या प्रेक्षकांनी सुद्धा खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे बेल दिलेली आहे आणि शेवटची आपल्या ND विभागामधली ही शेवटची स्पर्धा असेल तरी सुद्धा प्रेक्षक अलोट मोठ्या गर्दीने खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आज ज्यांचा वाढदिवस आहे ते संजय दादा गवली यांच्या वतीने सुद्धा मी आभार व्यक्त करतो नहीं महागुरु सर बात करेंगे मैंने टीचे सागर का पहले मैच में उनका सराहना कर दिया यहाँ से खूब मजा आता हुआ यहाँ से क्राउड भी देखे यहाँ से मैदान के चारों तरफ टीम का स्कोर देखिए सागर पहुंचा है 24 रन देखिए यहाँ से अभी भी देखिए 19 गेंद 37 की जरूरत है 19 चेंडू 37 धावाची गरज आहे मॅच अजून बाकी आहे अजून मजा येईल अजून क्राउड बघा एकदम से खचाखच है 7 या 8 हजार से करीब देखिए यहाँ पर ऑनलाइन भी बहुत सारे दर्शक हैं मैच का आनंद लेते हुए और इसके बाद देखिए ऊंचाई तो ली यहाँ से लंबाई की कमी पड़ गई है भाई और एक विकेट गिरता हुआ ओ मामा ठाकुर अरुण भी गया और सपना भी भाग गई क्योंकि सूरज का विकेट उसके बाद देखिए बात करेंगे रोशन पाटिल का विकेट गिरता हुआ ठोक दीजिए आपण जर विचार केला हरिग्राम गावातील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक अनेक स्पर्धेमध्ये आपल्या समवेत जोडले जातात वैभव भोपी या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहे वैभव भोपी मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला गुरुस्थानी मानणारे त्यानंतर आमचे भिंगरी म्हणून परिचित असणारे शुभम मात्रे आपले मनपूर्वक आम्ही खऱ्या अर्थाने स्वागत करतो नहीं महागुरु सर सही बताया यहाँ पर से
वैभव ऑफिसर देखिए पिछले 3-4 सालों में देखिए बहुत अच्छी मेहनत देखिए यहाँ से मैच में थोड़ा सा हम अंदर थे निश्चित रूप से, और जिसके कारण देखिए अच्छे हमारे दोस्त निश्चित रूप से मैच का एंजॉय ले रहे होंगे, तो स्वागत है। और टीम का स्कोर देखिए 24 है। ग्रामीण कहा जाए तो वहाँ गुरु सर देखिए हम जिनके करीब हैं उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन पूरा गाँव देखिए उनके साथ रहता है, चाहे टीवी पर लीजिए चाहे ऑन फील्ड लीजिए यहाँ पर है, लेकिन हर किसी से तो हम वाकिफ नहीं रहते हैं। जो हमारे कमेंटेटर लीजिए, स्कोरर लीजिए, जो टीम के साथ जुड़े रहते हैं उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन ग्रामीण कहा जाए तो पूरे गाँव देखिए यहाँ से। और टीम का स्कोर देखिए पहुंचा है 24 रन यहाँ से। मुकाबला में देखिए मजा आएगा, खूब मजा आएगा। 2 विकेट गिरने के साथ साथ है, देखते हैं मुकाबला क्या कुछ रंग बदलेगा यहाँ से। कहते ना खेल जिंदगी का हो या क्रिकेट का है। और तैयार देखिए यहाँ से गेंदबाज है, और ये देखिए सफलता मिलने के साथ देखिए सेकेंड ओवर में देखिए फिर से एक बार प्रसाद को बुलाया गया यहाँ पर। प्रशांत ने बल्लेबाजी में थोड़ा समय लिया था, लेकिन गेंदबाजी में देखिए कमाल का स्पेल डालते हुए। कहते ना जीवन का नियम सरल है भाई, शिकार करो या नहीं तो शिकार बनो, तो वही देखिए यहाँ पर काम कर रहे हैं हरिग्राम टीम यहाँ से। 2 छक्का लगा था, मैच लगा था, निकला है, लेकिन अभी भी देखिए सहारा स्वीकर टीम है, मैच हारा रहे। एक सहारा बन जाए तो उनका साझेदारी फिर से गेम में वापस आ सकते हैं। और यही देखिए बात कर रहे थे, सहारा स्वीकर टीम गेम से पार नहीं हुआ है भाई। यहाँ से करायचा लढाईचा आम्ही पण हे मॅच जिंकायचा, ये जुनून देखिए मैदान पर है। 6 रन। बोलाखीन देखिए अब 31 की जरूरत है। क्या मुकाबला देखिए बनते जा रहे हैं, कभी बाजी इधर तो कभी बाजी इधर है। इसलिए तो कहा जाता है अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं यहाँ से। अभी भी देखिए सेट बल्लेबाज प्रणय देखिए मैदान पर यहाँ पर मौजूद है। यहाँ से प्रणय देखिए अभी भी मौजूद देखिए यहाँ से, और ये देखिए और एक ड्राइव देखिए यहाँ से। केवल टीम भी देखिए अगला मैच के लिए तैयार है। कंचन पालकर सर देखिए यहाँ पर है इस वक्त, वो भी तैयार है। पूरी देखिए हरिग्राम केवाले आज देखिए नजदीक टीम यहाँ से। मैच में देखिए सनसनी मचा हुआ यहाँ से। 15 गेंद देखिए अब 30 की जरूरत है यहाँ से। क्या होगा मुकाबला देखिए, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर से, यही तो क्रिकेट का दस्तूर है। तो शेर तो भाई मैं बब्बर शेर हूँ यहाँ से। प्रणय देखिए अभी तक मैदान पर सेट है, और ये चलिए बल्ले का लिया बाहरी किनारा यहाँ से, लेकिन उतना संपर अच्छा नहीं था यहाँ से। कहते ना गली में दिल चुराना और गली में रन चुराना इतना आसान नहीं रहता है भाई यहाँ से। टेनिस क्रिकेट में हमेशा गली अंदर रहता है यहाँ से। अब देखिए 14 गेंद 29 की जरूरत है। हर बड़ा सफर छोटे छोटे कदमों से शुरुआत होती है यहाँ से, और यही यहाँ पर टारगेट था भाई 61 का। यहाँ पर सिंगल डबल ये चीज लेकर चल रहे हैं भाई यहाँ से। अभी भी देखिए 14 गेंद और 29 की जरूरत है यहाँ से। अगर मंजिल बड़ी है तो फिर सफर भी कठिनाई होगी। और खोद कर निकाला है, लेकिन सीधा फील्डर पर। ये मैच कहां जाकर छूटेगा ये कहना बड़ा कठिन है भाई यहाँ से। कहते ना जंगल के सूखे पत्ते की तरह यहाँ पर हरिग्राम टीम बन यहाँ पर खुद तो जल रही है, लेकिन पूरी जंगल को जला रही है। मैच में आग लगाती हुए डीजे। बात है, क्या बात है। मुकाबला देखिए यही तो बात बताया। हरिग्राम टीम देखिए बात करेंगे, जंगल की सूखे पत्ते के जैसे जल रहे हैं, खुद तो जल रहे हैं और जंगल को भी जला रहे हैं भाई। पूरी आग लगाते हुए मुकाबले में बात करेंगे यहाँ से। 13 गेंद देखिए 29 की जरूरत है। माधव गायकर सब भी देखिए मैच का एंजॉय लेते हुए यहाँ से दाग दिए थोड़ी सी हमारी कमेंट्री की, बहुत बहुत आपका शुक्रिया। और नरेंद्र भोपी सर भी देखिए उनके साथ में यहाँ पर मुकाबला देखिए अभी क्या रंग लाएगा ये कहना बड़ा कठिन यहाँ से। जयस भोसले सर देखिए यहाँ से, क्या आवाज है भाई, क्या जोश है, क्या जज्बा है, क्या जुनून है। और रॉकस्टार प्रवीण गायकर सर भी देखिए जुड़ जाएंगे अगले मैच में, और खूब मजा आएगा यहाँ से। कहते ना बारिश सभी के लिए रोमांटिक नहीं होता है भाई यहाँ से। ये मैच देखिए दोनों टीम के लिए रोमांटिक बन चुका है भाई यहाँ पर। बहुत कांटा का मुकाबला, और ये चलिए सफलता मिलने के साथ साथ देखिए भाई बात करेंगे
कहते हैं ना, जो हाथ से काम करता है वो सिर पे पेट भरता है, और जो बुद्धि से काम करता है वो तिजोरी भरता है यहाँ से। और हरिग्राम टीम देखिए अब बुद्धि से काम ले रहे हैं, विकेट लेने के साथ साथ गेंदबाज से थोड़ा दूर रखते हुए बैटर से डॉट गेंद निकालते हुए, लेकिन अभी भी सारा स्वीकर टीम हारा नहीं है और हरिग्राम टीम मैच जीताने, मैच बैलेंस है दोस्तों यहाँ पर, क्योंकि 12 गेंद लेकिन 29 की जरूरत है। लेकिन एक बात तो तय यहाँ से, हरिग्राम टीम ने पिछली कुछ गेंद से दबाव डाली है। डीजे देखिए यहाँ से मुश्किल में है, लेकिन से नामुमकिन नहीं है, यही तो बात बताएं। पिछली कुछ गेंदों से देखिए दबाव डाला है हरिग्राम टीम ने। यहाँ से समीकरण की बात कर लेंगे। यहाँ से 12 गेंद देखिए 29 की जरूरत है, 12 चेंडू 29 धावाची गरज आहे। 61चा टार्गेट होता, 30 चेंडू 31 धावाचे 61 देखिए बात करेंगे। अभी देखिए यहाँ से 12 गेंद 29 की जरूरत है। यहाँ से बालकृष्ण भोपी देखिए यहाँ पर गेंदबाजी में आते हुए, यहाँ से मजा 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 आएगा भाई मैच में। यहाँ से लेकिन इस बैटर की बात करेंगे तो यहाँ पर सेट बल्लेबाज आउट हो चुके हैं। चेक चेक लगेचच बघा क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। चला स्पीड अप, सामन्याला आपण सुरुवात करूया। चलिए 12 गेंद 29 की जरूरत है। यहाँ से मैच कहाँ लेकर जाएगा, पहुंचेगा कहाँ, छोड़ेगा, यहाँ पर ये कहना बड़ा कठिन है। यहाँ से महागुरु सर कहते हैं ना, कामयाबी हाथों के लकीरों में नहीं माथे के पसीना में होता है। लेकिन देखते हैं यहाँ से खूब पसीना बहा रहे हैं यहाँ पर गेंदबाज फील्डर। लेकिन अब देखते हैं क्या बल्लेबाज, रंग बदलेगा क्या यहाँ से। क्रिकेट है दोस्तों, कुछ कहा नहीं जा सकता है। और बहुत बढ़िया देखिए रंग तो बदल रहा है, लेकिन एक्स्ट्रा से यहाँ से 28 की अभी भी जरूरत है, खुद को मेहनत करना होगा। यहाँ से एक्स्ट्रा से रन आता हुआ, लेकिन एक्स्ट्रा रन देखिए ऐसा रहता है। कहते हैं ना, गन्ने में जहाँ गांठ होती है ना, वहां बात करेंगे रस नहीं होती है, और जहां रस होती है वहां गांठ नहीं होती है। और ये जो एक्स्ट्रा रन है ना, आपको यहाँ पर गांठ तक पहुंचेगा लेकिन रस नहीं देगा भाई। यहाँ से अगर आपको गन्ना का रस पीना है, फिर बल्ले से रन बनाना होगा भाई, जोर लगाना होगा। लेकिन बालकृष्ण क्या बात है, क्या बढ़िया कंधों का इस्तेमाल है, क्या वेरिएशन देखिए। लेन गेंद था, उछाल बहुत बढ़िया था यहाँ से, और गति के साथ बालकृष्ण भूपी देखिए बात करेंगे। अगर समंदर आपका रास्ता है तो फिर समंदर में तैरना पड़ेगा। और उसके बाद देखिए और एक दूर रखते हुए स्लोर गेंद है, क्या मुकाबला देखिए यहाँ से। और टोटल देखिए रोका है एकदम से, देखिए चेक करना चाहते हैं, चेक करना चाहते हैं यहाँ से। बैटिंग टीम ने देखिए यहाँ पर वाइट का रिबो यहाँ पर से नहीं, अंपायर यहाँ पर सुनील टांडे सर छुड़ते हुए हैं। निश्चित रूप से यहाँ पर अंपायर कॉल देखिए फेयर डिलीवरी, और बैटिंग टीम रिव्यू चैलेंज किए हैं वाइट के लिए। सुनील टांडे सर देखिए छोड़ रहे हैं यहाँ से। क्या मुकाबला चल रहा है। कहते ना, मायूस मत हो बंदे, वजूद तेरा छोटा नहीं, तू वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। देखते हैं यहाँ से कौन क्या कर सकता है। सुनील टांडिल सर देखिए छोड़िए यहाँ पर WTC लाइव। यहाँ से देखिए दूध का दूध, पानी का पानी। और ये चलिए रिव्यू यहाँ से देखिए बात करेंगे। सक्सेसफुल यहाँ से रहता हुआ, यहाँ से वाइड देखिए यहाँ से मिलता हुआ। आप देखते हैं यहाँ से कठिनाई तो बड़ी है, लेकिन और देखते हैं कितना बड़ा बनेगा भाई। यहाँ से चलेंगे मैच की तरफ। यहाँ से
चलिए तैयार गेंदबाज फिर शेख पार रहे। ओ आवाज थी यहां से देखिए, विकेट देखिए यहां से, अब सेलिब्रेशन देखिए यहां पर चलता हुआ यहां से, और गेंदबाज देखिए बता रहा है भाई यहां से हालत जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। जो भी हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं यहां से। लेकिन देखते हैं क्या मुकाबला देखिए यहां से चलता हुआ, यहां से कहां ये मैच जाकर रंग बदलेगा, ये तो आने वाला वक्त समय बताएगा भाई। यहां से टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 34 रन बनाए, लेकिन अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे तो यहां से 27 की जरूरत है। 9 गेंद देखिए 27 के, प्रति गेंद की बात करेंगे ना, हर गेंद पर देखिए आपको 3 रन बनाना होगा भाई। यहां से भागना होगा, 3 रन या बड़ा हिट यहां पर लगाएंगे। यहां से तैयार गेंदबाज है, और इस बार देखिए खिंच कर लिया, फील्डर से दूर है, और फ्लाइटेड 6 रन भी है यहां से भाई। यहां से कहानी में ट्विस्ट देखिए यहां पर है, झलक भी है और फलक भी है, और ये बैटरी कुछ अलग ही है। चलिए हालत चाहे जो भी है, रुकेंगे नहीं पर गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। यहां से दोनों टीम देखिए यहां से अब समीकरण बदल जाएगा भाई। यहां से 8 गेंद 21 है, और एक देखिए ऊंचाई भरी है। यहां से क्या मैच रंग बदल रहा है भाई, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ओ माय गॉड, यहां से देखिए गेंद हाथों से निकल रही थी, कबूतर जा लेकिन आखिरकार कबूतर अपने पिंजरे में आती हुई। यहां से अब अंपायर देखिए क्या इशारा है अंपायर। चलिए यहां से बात करेंगे गेंद की। यहां से अंपायर 2 बॉल है, स्कोरर 1 बॉल है। चलिए कोई बात नहीं, होता है यहां से। चलिए यहां से अंपायर देखिए, इसलिए तो कहा जाता है कठिन रोल सबसे अंपायर को देखिए यहां से। लेकिन सब समीकरण की बात करेंगे, सही अपडेट अब देते रहिए भाई। यहां से मैच देखिए बड़ा कांटा का चल रहा है। यहां से 8 गेंद देखिए यहां सब रह जाएगा, और 21 की जरूरत है। यहां से 8 गेंद देखिए 21 की जरूरत है। यहां से क्या मुकाबला बनते जा रहा है भाई। यहां से यही तो बात बताया था भाई, मंजिल पानी है तो भाई दिल में लगन जरूरी है, और सोचने से ज्यादा कोशिश करना भी जरूरी है। यहां से और दोनों टीम की कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। उड़ान अगर ऊंची भरना है तो गहराई देखकर पीछे मत हटना, बस तैयारी जमकर करना। लेकिन देखते हैं 8 गेंद 21 की जरूरत है, ये तैयारी कितना बड़ा रहेगा। यहां से ये तैयारी यहां से कितना बड़ा रहेगा। और ये चलिए भाई, और एक डॉट गेंद है, एक डॉट गेंद में देखिए पर तालियां बजती हुई यहां से, क्योंकि ये डॉट गेंद की अहमियत भाई एक विकेट के बराबर ही। क्या कमाल का देखिए 7 गेंद 21 की जरूरत है यहां से, और ये गेंद है भाई मैच का पर्दाफाश, क्योंकि कुछ समय के लिए मैच को किधर झुका रहेगा तो ये गेंद ऑन कर देगा भाई। मान लीजिए आ गया छक्का तो फिर कहूंगा मैच जो अभी झुका है हरिग्राम की तरफ है वो झुक जाएगा थोड़ा सा, सारा स्वीकर की तरफ है। अगर आया चौका तो मैच बैलेंस रहेगा, अगर गिरा विकेट है ओ मैच झुका है। अपील देखिए लॉन्ग 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 लॉन्ग, यही अपील देखिए हुआ था आखिरी गेंद में जब मुंबई इंडियंस और बेंगलोर के बीच में खेला गया था। यहाँ से बुमराह की आखिरी गेंद के पर। लेकिन स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 40 रन, और देखिए अभी बात करेंगे 21 की जरूरत है और बचाए 6 गेंद। चलते हैं थोड़ा डीजे सागर के पास।
21 की जरूरत है यहाँ से। क्या मुकाबला देखिए चलता हुआ, इसलिए कहते हैं ना आज की तैयारी आज से शुरू करो भाई यहाँ से। और अभी देखिए 6 गेंद 21 की जरूरत है यहाँ से। बड़ा बड़ा देखिए मुकाबला बन गया यहाँ पर। 61 का टारगेट था, लेकिन पहला देखिए 2 ओवर में 24 रन आया था, लेकिन उसके बाद लगा था कि मैच का करवट बदल रहा है। लेकिन उसके बाद देखिए यहाँ से जो तीसरा ओवर है यहाँ पर 8 रन आने के साथ साथ है मैच को थोड़ा सा दूर खींचा। और उसके बाद देखिए बॉल कुछ ना देखिए यहाँ से, और ये देखिए ऊंचाई भरी है लेकिन लंबाई की कमी देखिए यहाँ से। और एक विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ, उम्मीद थोड़ा सा टूटता हुआ सारा स्वीकार रहा है। तुम अड़े रहो छक्के लगाने पर, लेकिन हम ध्यान दे रहे हैं आसमान छूने पर। क्योंकि अब देखिए ये जो टारगेट जो था लग रहा था एक समय क्या आसान बना देंगे, लेकिन अब थोड़ा कठिन लग रहा है। लेकिन नामुमकिन नहीं है भाई, कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, ये हरिग्राम टीम भी जानते हैं। हल्के में इसलिए कोई भी किसी को नहीं ले रहे यहाँ से। 5 गेंद देखिए 21 की जरूरत है यहाँ से। जहाँ कंपल्सरी चेसिंग की बात है तो कहते हैं ना दूर है तो गोवा फिर पकड़नी होगी फ्लाइट है। क्योंकि यहाँ से देखिए 1-2 बड़ा उड़ान भरना होगा आपको अगर 21 पहुंचना है। नहीं अब कठिन बनेगा देखिए यहाँ से क्या कमाल की गेंदबाजी करते चले गए। मैं ऐसा नहीं कहूंगा कि सोपान का अर्धशतक है, लेकिन उस अर्धशतक इनिंग को बचाने के लिए गेंदबाजों ने अच्छे काम कर गए। और सोपान का जो इनिंग था ना भाई, कहते ना चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। मंजिल तक भी लेकर गए और एक अच्छा इनिंग खेल गए। और वही देखिए बात करेंगे सहारा स्वीकर टीम के कोई बल्लेबाजों ने लंबा इनिंग नहीं खेल पाया, लेकिन ये गलती देखते हैं कितना बड़ा हो सकता है भाई। 4 रन आया है, लेकिन गेंद की बात करेंगे अभी भी 3 गेंद शेष है भाई और 17 की जरूरत है। मुर्दे पे जान आना क्या ये गलती, कहते नहीं उम्र है कर ले गलती से मिस्टेक है, लेकिन ये गलती देखते हैं कितना बड़ा होगा यहाँ से। क्योंकि इसी मैदान पर देखिए आग उगले हैं प्रशांत नाम के बल्लेबाज हैं। सुकेश भोपी देखिए जो उनके टूर्नामेंट था खास करके मैच हारे थे, लेकिन रात का 3-4 बजे प्रशांत बाहुबली देखिए यहाँ से आग उगले थे भाई। यहाँ से श्री छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम देखिए उस मुकाबला को बचाना बहुत कठिन हो गया था भाई। आखिरी गेंद तक मुकाबला आ गया था, 24 रन जरूरत था और 3 छक्का लगाने के साथ साथ महागुरु सर रात के 3 बजे इसी मैदान पर सन्नाटा मचा दिया था। क्रिकेट है दोस्तों, कुछ भी हो सकता है, लेकिन यहाँ थोड़ा कठिन काम बनते जा रहे हैं। 2 छक्का भी आए तो यहाँ से मुश्किल नहीं यहाँ पर है, लेकिन देखिए यहाँ पर लगातार बातचीत करते हुए गेंदबाज से हरिग्राम टीम के खिलाड़ी जानते हैं भाई ये नमक का शहर है लाला, जरा जख्म छुपा कर चलना। एक बार बीमार हो गया, वाइड +4 हो गया, फिर देखिए उस जख्म पर नमक छेड़ देते हैं। और इसलिए देखिए हर कदम पर आपको बचकर चलना पड़ता है। लेकिन एक तगड़ा फाइट हुआ, सारा स्वीकर कहा जाए तो इनफॉर्म टीम देखिए इस सीजन के देखिए क्वालिटी टीम को अब बहुत जल्दी देखिए बाहर निकाल रहे। यही तो रहता है जब 2 टीम इनफॉर्म टीम रहते हैं तो एक तगड़ा फाइट देखने को मिलता है। अब देखिए यहाँ से 1 गेंद रह गया, मैच में अब औपचारिकता रह गया। चलिए अगला मैच, दोनों टीम तुरंत कॉमन तैयार रहिए और मैदान पर होती है। यहाँ सही सोच है यहाँ पर, अब दूर उड़ाकर कोई जरूरत नहीं है। मैच को फिनिश किया नो डाउट है। मैच के मैन ऑफ द मैच देखिए अर्धशतक इनिंग्स आज का नाइट, और आज का नाइट का अभी तक देखिए यहाँ पर बिग शो रहा, यहाँ पर बिग इनिंग्स रहा यहाँ पर। सोपान मात्रे देखिए यहाँ से अपने सपनों को देखिए सौदागर बनाते हुए। तर थँक्स बाबूशा। आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे सहारा शिवकर क्रिकेट संघावर